माझ्या नवऱ्याने एका नोकराला घरी आणले, जो दिसायला फारच देखणा होता. एक दिवस रात्री माझा नवरा घरी नव्हता, तर मी नोकराच्या रूममध्ये गेले. जसे मी नोकरासोबत झोपू लागले, तर त्याने असं काही काम केलं की ते पाहून माझ्या अंगाला काटाच उभा राहिला. कारण तो तरुण खूपच देखणा होता, ज्याला काही वेळापूर्वीच माझा नवरा घरी घेऊन आला होता. माझ्या नवऱ्याने दारावरची बेल वाजवताच मी दार उघडले आणि माझ्या नवऱ्यासोबत उभा असलेला तरुण पाहून मी डोळे मिचकावायला विसरून गेले होते. तो तरुण सौंदर्याने भरलेला होता. मी तर हे देखील विसरून गेले होते की त्याच्यासोबत माझा मूर्ख नवरा देखील उभा आहे. माझ्या नवऱ्याने मला दंडाला धरून हलवलं आणि म्हणाला की काय झालं आहे? बाजूला हो, समीरला आतमध्ये येऊ दे. त्या तरुणाचं वय 21-22 वर्ष असेल. मी मागे झाले तर माझा नवरा त्याला आतमध्ये घेऊन आला. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की माझा नवरा त्याला आपल्यासोबत का घेऊन आला आहे. मला बिना ओढणीच पाहून माझ्या नवऱ्याने रागानेच माझ्याकडे बघितले. मी घरात एकटीच राहत होते आणि माझ्या नवऱ्याशिवाय इतर कोणीही पुरुष नव्हता, त्यामुळे मी ओढणी घेत नव्हते. पण त्याच्या नजरेने मला जाणीव करून दिली की आज त्याच्यासोबत एक तरुण मुलगा देखील आहे. तर मी पटकन खुर्चीवर ओढणी अंगावर घेतली. त्या तरुणाने आल्यापासून माझ्याकडे डुंकूनही बघितले नव्हतं. जेव्हापासून आला होता, मान खाली घालून उभा होता. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, हा कोण आहे? तर तो म्हणाला, हा एक निराधार मुलगा आहे, पण खूप प्रामाणिक आहे, म्हणून मी त्याला आपल्या घरात नोकरी दिली आहे. तो तुला घरातील छोटी मोठी कामे करण्यासाठी मदत करत जाईल. खरं तर ही गोष्ट ऐकून मला वाईट वाटायला हवं होतं. माझा नवरा एका तरुण मुलाला घरातील काम करण्यासाठी घेऊन आला होता. त्याला माहीत होतं घरात दिवसभर मी एकटीच असते. अशातच एक तरुण मुलाला माझ्यासोबत असणं ही चुकीची गोष्ट आहे. पण मला या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. मनातल्या मनात माझ्या नवऱ्याच्या या निर्णयाचा मला आनंद होत होता. मी म्हणाले, तुम्ही तर हे खूप चांगलं काम केलं, कारण मला घरकाम करणं खूप अवघड होतं आणि मग बाजारातून सामान आणायला की मी थकून जाते. त्यावर तो म्हणाला, हो, म्हणूनच त्याला कामासाठी ठेवलं आहे, म्हणजे तुला बाहेर जावं लागणार नाही आणि घरातील छोटी मोठी कामे देखील करत जाईल. आमचं घर फार मोठं नव्हतं की नोकरांसाठी क्वार्टर असेल, म्हणून माझ्या नवऱ्याने घरातील स्टोर रूम या मुलासाठी रिकामे करून दिलं. माझ्या नवऱ्याने मग तिथे एक बाज ठेवली, पंखा देखील लावला आणि मग एका प्लेटमध्ये त्याला जेवण देखील स्टोअरमध्येच दिले. तो म्हणाला की कोणतेही काम नसताना त्याला घरामध्ये जास्त फिरू देऊ नकोस. त्याला सांग की स्टोअर रूममध्येच राहत जा. मी म्हणाले, ठीक आहे. माहीत नाही, माझ्या मनात एक विचित्र भावना जागृत झाली होती. रात्रभर मी शांत झोपू शकले नाही. डोळे बंद केला की त्या तरुण मुलाचा चेहरा माझ्यासमोर येत होता. माहीत नाही पण का मला वाटत होतं लवकर सकाळ व्हावी आणि माझ्या नवऱ्याने कामावर जावं. मी या नोकराला डोळे भरून बघावं, ज्याने एकाच नजरेत मला वेड लावलं होतं. या तरुणाच्या चेहऱ्यावर जेवढे सौंदर्य होते, तेवढे सौंदर्य मी कुठल्याही मुलाच्या चेहऱ्यावर पाहिले नव्हते. पण मला आश्चर्य वाटत होतं की किती विचित्र माणूस आहे. त्याने एकदा देखील नजर वर करून माझ्याकडे बघितले नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून किचनमध्ये नाश्ता बनवत होते. जेव्हा माझ्या नवऱ्याने स्टोअर रूमचं दार वाजवलं तर तो तरुण मुलगा बाहेर आला. माझा नवरा त्याला म्हणाला की तो घरातील सामान घेऊन ये आणि आपल्या मालकीनबाईंना सोबत बाकीचे काम कर. नंतर मी तुला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल. ते ऐकून मी काळजीत पडले होते. माझा नवरा त्याला दुकानात का घेऊन जात होता? त्याने तर त्याला घरातील कामासाठी आणलं होतं. मी ऑमलेट तयार केलं आणि गॅस बंद करून बाहेर आले. मी म्हणाले, तुम्ही त्याला कुठे घेऊन जातात? त्याला तर तुम्ही घरातील कामासाठी ठेवलं आहे. माझं बोलणं ऐकून अगोदर तर माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागाने बघितलं आणि म्हणाला की तो पूर्ण दिवसभर इथे काय करणार आहे? अजून 1 तास आहे, तुला जे काही काम करायचं आहे ते करून घे. मी त्याला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल आणि रात्री पुन्हा घरी येऊन तो घरातील कामे करेल. ते ऐकून मी उदास झाले होते. तो मुलगा किचनमध्ये आला आणि म्हणाला की दीदी काही काम असेल तर सांगा. मी मागे वळून त्याच्याकडे बघितलं
तर तो अजूनही मान खाली घालूनच माझ्याशी बोलत होता. तो दीदी म्हटल्यावर तर मला त्याचा खूपच राग आला होता. ठीक आहे, त्याच्यापेक्षा मोठे होते, पण दीदी नक्कीच नव्हते. मी त्याला रागानेच म्हणाले, हे बघ, माझं नाव सनम आहे आणि मी एवढी पण मोठी नाही की तू मला दीदी म्हणावा. मी रागानेच भांडे बेसिनमध्ये ठेवले आणि म्हणाले की हे भांडे धुवून किचन साफ कर आणि मग जा. असं म्हणून मी बाहेर आले. माझा नवरा तयार होत होता. तयार होऊन जोपर्यंत ते नाश्ता करत होते तोपर्यंत त्या तरुण मुलाने किचनमध्ये साफसफाई केली होती. त्याने बाजारमधून सामान देखील आणलं होतं. काही वेळातच माझा नवरा आपल्यासोबत त्याला दुकानात घेऊन गेला होता. माहीत नाही, आजचा दिवस मी खूप कष्टाने घालवला. जणू वेळ थांबल्यासारखी वाटत होती. आज मी तीनदा घड्याळाच्या काट्याकडे बघत होते. खरं तर रोज माझा वेळ लवकर जात होता, पण घरातील कामातून मला वेळच मिळत नव्हता. मी काळजीने खूप अस्वस्थ झाले होते. जशी रात्री माझ्या नवऱ्याची येण्याची वेळ झाली, मी पटकन रूममध्ये गेले. छान कपडे घातले आणि मेकअप केला आणि माझे केस मोकळे सोडले. खरं तर माझ्या लग्नाला 7 वर्षे झाले होते आणि मी कधीच माझ्या नवऱ्यासाठी तयार झाले नव्हते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच मी नटून थटून राहत होते, पण त्यानंतर घरातील कामांमध्ये व्यस्त झाले. पण माहीत नाही आज मला का तयार व्हावंसं वाटलं. माझं वय जवळजवळ 30 वर्षे असेल, पण मी दिसायला फार सुंदर होते. मी विवाहित आहे असं पाहणाऱ्याला वाटतही नव्हतं. मी माझ्या नवऱ्यासोबत जायचे तेव्हा सगळे माझ्याकडे हसऱ्या नजरेने बघायचे, कारण माझा नवरा दिसायला अजिबात सुंदर नव्हता. पोट मोठं होतं, उंचीनं तो ठेंगणा होता आणि नाकीडोळे देखील काही खास नव्हता. मी मात्र दिसायला फार सुंदर होते. त्यामुळे माझ्या नोकराचं सौंदर्य पाहून माझ्या मनात दबलेल्या इच्छा लाव्यासारख्या भडकत होत्या. जसा माझा नवरा रात्री घरामध्ये आला, मला पाहून त्याला आश्चर्य वाटलं, पण माझी नजर मात्र त्या नोकरावरच होती. पूर्ण दिवस माहीत नाही मी कसा काढला होता, पण तो एक विचित्र माणूस होता. एक नजर देखील त्याने माझ्यावर टाकली नाही. मी मात्र मनातल्या मनात खूप अस्वस्थ झाले होते. माझा नवरा मला पाहून खूप खुश होता. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला की सनम, आज मी तुला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. तू खूप छान दिसत आहेस. पण मी याच्यासाठी तयारच कुठे झाले होते. ज्याच्यासाठी मी सगळी तयारी केली होती त्याने एक नजर देखील माझ्यावर टाकली नव्हती. मला वाटत होतं त्याने माझ्याकडे बघावं आणि मला बघताच आपली शुद्ध हरपून बसावी, कारण माझं सौंदर्य काही कमी नव्हतं. पण तो तर सरळ स्टोअरमध्ये निघून गेला. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला कुठेही जायचं नाही. असं म्हणून मी रूममध्ये निघून गेले. खूप नाराजीने मी माझ्या हातातील बांगड्या काढून समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवर फेकल्या आणि माझे दागिने काढले आणि केस बांधून त्याला क्लचर लावलं आणि कपडे देखील बदलले. आता मी विचार करू लागले की मी कशी या तरुणाला माझ्याजवळ येण्यास भाग पाडू. माझ्या डोक्यात एक युक्ती आली आणि माझ्या नवऱ्याला उठण्यापूर्वी मी गच्चीवर गेले आणि धुतलेले कपडे घातले आणि पायऱ्यावरून खाली उतरत असताना जाणून बुजून माझा पाय वाकडा केला आणि तोल न सांभाळल्यामुळे मी घरगळत पायऱ्यांच्या खाली आले. माझ्या पायाला चांगली जखम झाली होती आणि गुडघा देखील सुजला होता. मी मोठ्याने रडू लागले. ते ऐकून माझा नवरा आणि तो मुलगा दोघेही आपल्या रूममधून पळतच बाहेर आले. जेव्हा माझ्या नवऱ्याने मला बघितलं तर विचारलं की काय झालं आहे. मी म्हणाले, माझा पाय मोडला आहे. जेव्हा तो मला उभा करू लागला तर मला खूप वेदना होत होत्या. खरंच माझा पाय मोडला होता. माझ्या नवऱ्याने मला आधार दिला आणि मला गाडीत डॉक्टरांनी सांगितले की माझ्या पायाचे हाड मोडले आहे, पायाला प्लास्टर बांधले आहे आणि मी बेडवर आडवे झाले. माझा नवरा खूप नाराज झाला आणि म्हणाला की आता मी कामावर कसे काय जाऊ. असे करतो की या समीरला पाठवून देतो. पण नंतर म्हणाला, याला दुकानातलं जास्त काही माहीत नाही. मी म्हणाले, तुम्ही तुमच्या दुकानावर जा आणि या मुलाला इथे सोडून जा. जर मला काही गरज पडली तर मी त्याला सांगेल. माझ्या नवऱ्याने देखील माझी गोष्ट मान्य केली आणि तो कामावर निघून गेला आणि मला फार आनंद झाला. खरं तर माझ्या गुडघ्यात खूपच वेदना होत होत्या, पण माझं मन मात्र खूप आनंदी होतं. माझ्या नवऱ्याला जाताच मी त्या मुलाला हाक मारली आणि माझी ओढणी बाजूला करून सोफ्यावर फेकून दिली. जसा तो माझ्या रूममध्ये आला, आपली मान खाली करून म्हणाला की काय काम आहे. मला हेच वाटत होतं की त्याने माझ्याकडे बघावं. मी त्याला म्हणाले, इकडे.
तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की तुम्हाला काय हवं आहे. तसं पण मी जेवण तयार केलं आहे आणि किचनची साफसफाई देखील केली आहे. मी